एकदा वय झालं की माणूस कुरकुर करायला सुरुवात करतो. आता माझं वय झालंय, आता मला हे शोभत नाही, आता मला हे घालायला आवडत नाही, आता मला बाहेर फिरायला गुडघे फार दुखतात, आता मला हल्ली वर खाली होत नाही, आता मला हे जमत नाही, आता मला हे खायचं नाही, आता मला इथे फिरायचं नाही. अनेक गोष्टींना मुठमाती देतात आणि स्वतःला उगाचच म्हातारं म्हणवून घेतात. माणसाचं वय झालं तरीही मन मात्र तरुण असलं पाहिजे. तर ऐका ही कविता. जगणं कसं असावं हे या कवितेतून सांगितलं आहे. ही कविता माझी नाही, पण मला खूपच आवडली म्हणून मी तुमच्या पुढे सादर करते आहे. तर ऐका कविता. जगणं. आलीसाठी आली सत्तरी, आलीसाठी आली सत्तरी, कशाला करायची उगाच चिंता. प्रत्येक दिवस मजेत जगायचा, वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. वय झालं, म्हातारपण आलं, उगाच कोकलत बसायचं नाही. वय झालं, म्हातारपण आलं, उगाच कोकलत बसायचं नाही. विनाकारण बाम लावून चांत्रिक तोंड खुपसून बसायचं नाही. तुम्ही सांगा, छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? तुम्ही सांगा, छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच. पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं रीते पण येणारच. करमत नाही, करमत नाही, सारखं सारखं म्हणायचं नाही. करमत नाही, करमत नाही, सारखं सारखं म्हणायचं नाही. आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाचच कुढत बसायचं नाही. घरातल्या घरात वा बागेत हिंडाय फिरायला जायचं. घरातल्या घरात या बागेत हिंडाय फिरायला जायचं. वय जरी वाढलं आपलं तरी मनपसंत गाणं मन मोकळं गायचं. गुडघे गेले, कंबर गेली, नेहमी नेहमी कणायचं नाही. गुडघे गेले, कंबर गेली, नेहमी नेहमी कणायचं नाही. आता आपलं काय राहिलं हे फालतू वाक्य कधीच बोलायचं नाही. पिढी दर पिढी चालीरीतीत थोडेफार बदल होणारच. पिढी दर पिढी चालीरीतीत थोडेफार बदल होणारच. पोरं पोरी त्यांच्या संसारात कळत नकळत गुंतणारच. तू मैमै जास्त अपेक्षा कुणाकडून करायची नाही. तू मैमै जास्त अपेक्षा कुणाकडूनही करायची नाही. मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं मरायचं नाही. स्वतः स्वतःला समजवायचं. स्वतः स्वतःला समजवायचं. पुढे पुढे चालत राहायचं. वास्तू तथास्तू म्हणत असते हे उमजून आनंदात जगायचं. एक दिवस आटपायचं आपलं गाठोडं. एक दिवस आटपायचं गाठोडं, सगळं मागे सोडून जायचं. आठवणीत येता आलं डोळ्यात पाणी तर स्वतःला कृतार्थ समजायचं. आपल्या आठवणीत येता आलं डोळ्यात पाणी तर स्वतःला कृतार्थ समजायचं. असं छान जगायचं. आलीसाठी आली सत्तरी, तरी उगाच रडायचं नाही. प्रत्येक दिवस मजेत जगायचा आणि आपला आयुष्याचा